हॅलो, वेलकम बॅक. संध्याकाळच्या सत्रात पुण्याच्या एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कोणे 11 आणि ओमसाई कोणे यांच्यामध्ये मॅच आहे. ओमसाई कोणेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं ओव्हर दी लॉंग ऑफ खेळलाय. बॉल चाललाय जमिनीवर उड्या मारत सीमारेषेच्या दिशेनं. मात्र वा, काय फिल्डिंग केली आहे तिथे. लाजवाब एफर्ट ते पाहायला मिळाले. अगदी दूरचा प्रवास तय करत असताना आपल्या डाव्या हातानं हा चेंडू मैदानाच्या आतनं ढकलला आणि तिथे रन वाचवल्या. 2 धावा त्या धाफलकावर पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावेनं धाफलकाची सुरुवात, इनिंगची सुरुवात ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 धावा ज्या धाफलकावर जोडल्या गेल्या. महेश आणि धीरज अशी जोडी जी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या जोडीला मैदानाच्या आतनं चांगला खेळ करून दाखवावा लागेल, कारण एक चांगली टोटल तेच तुमच्या विजयाचं प्रमुख कारण ठरू शकतं. त्यामुळे त्या चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तो तुम्हाला पूर्वार्धाच्या खेळात करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नियार चांगली कामगिरी केली होती या आधीच्या मॅच मध्ये. तो नियार फिरवला. यावेळेस मात्र तिथे फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. फिरवण्याची कुवत आहे तर मग आपली बोट त्या चेंडूवर फिरवली. फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवलं आणि बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलं. चेंडूवरची नजर ती हटली गेली होती आणि त्याचाच फायदा मिळाला इथे. 2 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. मात्र यावेळेस तेवढासा प्रॉपर स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं खेळणं फलंदाजाला शक्य झालं नाही. 1 रन तिथे धाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 3 या आकड्यावर षटक क्रमांक 1 चा खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. शांत ठेवलंय नियारनं. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक जरी असलं तरी मॅन्डेटरी मध्ये पॉवरफुल गोलंदाजी ती आपल्याला नियारच्या वतीनं मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. यावेळेस मात्र तिथे डान्सिंग राऊंड ट्रॅक पद्धतीनं चेंडूला समोरच्या बाजूने लॉफ्ट करायचं होतं. मात्र बॅटच्या साईडच्या अंगाला बॉल लागला आणि त्यानंतर गलीच्या जवळ गेला. 1 रन तिथे धाफलकावर जोडली गेली. 1 च्या मदतीनं धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 4. लॉफ्टेड स्ट्रोक जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप जास्त प्रमाणात खेळले जात आहेत आणि तसाच एक लॉफ्टेड फटका तो खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो असफल राहिला. 4 चेंडू नंतर धावसंख्या 4 या आकड्यावर आहे. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आहे, मात्र ही शांतता वादळा पूर्वीची आहे हे मैदानात सांगावं लागेल फलंदाज महेशला. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, मात्र ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर पिचिंग आहे. तुम्ही 4थ्या 5व्या स्टंपवर जर पिच कराल तर बाहेर निघाल्यावर त्याला वाईट म्हणून करार केलं जाईल, कारण वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर फर्स्ट लाईन वाईट तो पाहायला मिळतोय. येणाऱ्या भविष्यात रिच वाईट ते ऑन होईल, मात्र सध्या फर्स्ट लाईन वाईट वर ही स्पर्धा सुरू आहे. हा बॉल तिथे फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. ऑफस्टंपच्या बाहेर पडला आणि सरळ राहिला. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ तदनंतर धावसंख्या 5 आहे. अगदी शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला कुठेही मोठा फटका खेळण्याची संधी ती गोलंदाजाच्या माध्यमातून दिली जात नाहीये. राईट ऑन द टार्गेट, मात्र त्याला केलंय फ्लिक आणि तिथे आहे क्षेत्ररक्षक. त्यानं टिपलाय झेल, संपवलाय फलंदाज महेश. या डावाचा महत्वाचा बॅटर, त्याचा खेळ, विकेटचं बदन. महेश बॅक टू द रगआउट.
पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीच धावसंख्या 5. यश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. जिल्हा प्रमुख चषक आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र पॉइंटचा जवळपासनं खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यशला आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. इथे फलंदाजांना बंदिस्त ठेवण्याचा मनसुबा जो त्यानं बाळगलाय आणि तो फलंदाजांना बंदिस्त ठेवण्याचं काम सध्या तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मोकळीक देत नाही, ऑफस्टंपच्या बाहेर कुठेही जागा देत नाहीये. त्यामुळे फलंदाजांना तिथे सिंगल डबल्स त्यावरच डिफेंड राहावं लागतंय. यश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र थोडासा कमी गतीने टाकला होता. अंतिम क्षणी बॅटरनं त्याला वळवलंय आणि योग्य तऱ्हेनं वळवलंय. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामधनं बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळत आहेत 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 10 या आकड्यावर. आता मात्र धावसंख्येला वेग तो प्रदान करून दिला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये नियारनं रन्स खर्च केल्या नव्हत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर यश तोही शांतता प्रस्थापित करत होता आणि त्याच्या विरोधामध्ये हात खोलणं ती गरज होती इथे टीम कोणे 11ची आणि हात खोलले जात आहेत त्याच्या विपक्षामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि उर्वरित 4 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे साकार केली जाते ते आपल्याला बघायचंय. यश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्र मिड विकेटचं निवडलंय आणि तिथे क्षेत्ररक्षक झेल टिपतोय, माघारी परतवतोय, विकेटचं पतन होतंय. आणखी एक झटका लागलाय टीम कोणे 11ला. फलंदाज राकेश तो बाद झालाय. धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर सध्या 10 धावा या धावफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज यश यावेळेस मात्र पायातील बॉल त्याला उडवलंय, उंच हवेत फेकून दिलंय स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचती येते एकंदर 16 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 16 रन्स या धावफलकावर लागलेले आपण पाहतोय. यशच्या विरोधामध्ये हात खोलले गेलेत. रोहित मैदानामध्ये आलाय आणि अगदी हिट परफॉर्म तो करतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सर्वांनाच गुंगारा देतोय. धावसंख्या सीमित होती, तिला मोठं करण्याचं काम ते सुरू झालंय. 9+4 टोटल 5 फायफर इथे जो पंजा आहे तो पाहायला मिळतोय आणि 5 धावा त्या धावफलकावर लागल्या गेल्यात. पंच बॅटने आलाय की बाईचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा या धावफलकावर आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. फ्री हिटचा बॉल, चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपवर टाकला आणि तिथनं सरळ उसळी घेत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरनं चेंडूला उचली देणं जे गरजेचं आहे आणि इथे त्या टप्प्यावरनं उसळी घेत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 1
5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या 21. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. खोलडाप्याचा बॉल ज्याला लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर झेपावतोय आणि जोपर्यंत उचलला एक सिंगल इथे अगदी विकेट किपर एंड कडे थ्रो झालाय. त्यामुळे शांतता घ्यावी लागली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 22. 2 ओव्हरचा खेळ 11च्या सरासरीनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कोले 11 हा संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. तिसऱ्या फेरीचे जे लॉट्स आहेत ते इथे टाकले जाणार आहेत. इथे लॉट्स टाकले जात आहेत. जी पहिली चिठ्ठी उचलेल ती शिवकृपा DKP शिवकृपा पाहुणीपाडा ज्यांच्या बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहिलाच बॉल चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं आणि मैदानाच्या आतमध्ये ढकललं. अगदी लाजवाब फिल्डिंग एफर्ट ते आपल्याला पाहायला मिळाले. कोली बॉईज वैद्यनानगर आणि स्वस्तिक 11 सारशी आणि चालू मॅच मधील संघाचे प्रतिनिधी आपण संपर्क साधा. इथे लॉट्स टाकले जात आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र डान्सिंग राऊंड ट्रॅक बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. ओव्हर दी लॉंग ऑन हा दर्जेदार षटकार. लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. अचानक गिअर चेंज केलाय. आक्रमकता मैदानाच्या आतनं दाखवायची आहे ती आक्रमकता दाखवली जाते. लॉट्स टाकले जात आहेत. तिथे लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सोपान तो आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहता मिळतोय. सोपान आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा फुल टॉस बनवून खेळलंय आणि उडवून फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. बॉलला केलंय भूर षटकार. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल जी पाहुणेपाडा संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. वैतरणा संघ तिथे चिठ्ठी उचलतोय. यातील विजयी संघ आणि पाहुणेपाडामध्ये मॅच असेल मग ही मॅच पहिली घ्या. टॉस करून घ्या त्यांच्या दोघांचे. यांच्या दोघांच्या टॉस करून घ्या. टॉस करा टॉस. इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या 35 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉइन स्पिन झालाय. वैतरणा बॉईज मला वाटतं इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. इथे 5व्या चेंडूवर विकेट मिळेल का त्याबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. तिसऱ्या पदाच्या निर्णयाची वाट ती पाहिली जाते. 4 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या 35 आहे. बॅट्समन सेफ आहे.
निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 35 लागल्यात. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सोपान तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज धीरज ज्यांना आतापर्यंत 2 षटकार मैदानाच्या आतनं खेचलेत. आणि यावेळेस आणखी एकदा इट्स हाय अँड हँडसम बॉल सीमा रेषा पार षटकार. अशा पद्धतीने 42 धावा राफल कावर लावला जातील उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी डीजे कडनं गाणं ऐकू. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जिल्हा प्रमुख चषक 2026. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक. आणि या मॅन्डेटरीच्या ओव्हरमध्ये अगदी चांगला खेळ दाखवावा लागेल. जर या 42 धावा दाफलकावर लावायच्या, प्रतिषटक 14 ही सरासरी दाफलकावर अधोरेखित करायची. आणि या मैदानावर प्रतिषटक 14 म्हणजे खूप जास्त आहे असं म्हणता येणार नाही. पहिला बॉल, पहिलाच बॉल ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर फेकून दिलाय सीमा रेषा पार. सोपानच्या बॅटमधनं धमाका षटकार 6. पुढचा बॉल धीरज
पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड ट्रॅक पद्धतीने खेळलंय आणि बॉलला उडवून फेकून दिलंय प्रेक्षकांच्या भेटीला. 500 रुपये ड्रॉप केले तिथे प्रेक्षकानं. झेल हातातनं पडलाय आणि षटकार मात्र मैदानाच्या आतनं प्रदर्शित झाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 12 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 12 ही धावसंख्या राफलकावर आहे. सुरुवात आक्रमकतेनं ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. समोर सोपानोव्ह आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय. चेंडूच्या मागे 1 रन तिथे कंप्लीट केली गेली. डबल करता प्रयत्न नाहीये. एकावरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते. 13 ऑन बोर्ड. 13 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रति षटक 14ची सरासरी ती अधोरेखित करायची असताना इथे पहिल्या 3 बॉलवरच 13 धावा त्या मैदानात सोपांना धावफलकावर जोडल्यात. युवराज तो आता स्ट्रायकर एनकडे येतोय. डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. धीरज आपल्या षटकातील 4था बॉल घेऊन यावेळेस मात्र वा लाजवाब आउटस्टँडिंग दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार 6. अगदीच दर्जेदार षटकार. ओव्हर दी कव्हर या 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. यावेळेस मात्र दुरून फिरवण्याचा प्रयत्न. इथे फर्स्ट लाईन वाईड आहे त्यामुळे हा बॉल एक्स्ट्रा असेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 20-20 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 20 ही धावसंख्या राफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईनवरनं फिरवण्याचा प्रयत्न आणि ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला. त्यामुळे पंचांनी त्याला वाईट करार केला. इथे 3ऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. रेफर केले गेले. पंचाचा जो निर्णय आहे त्याला चॅलेंज केलंय गोलंदाजानं. बघूया काय निर्णय येतो इथे 3ऱ्या पंचाच्या माध्यमातून. महेश गावित सध्या 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या जी राफलकावर 20 इतकी लागली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. हरेश दळवी आपल्याला मुख्य मंचावर संपर्क साधायचा आहे. अगदी समोरच्या बाजूनं निवांत तिथे मॅचचा आनंद घेत आहेत. डीकेबी स्पोर्ट्सची ही स्पर्धा आहे. मात्र हरेश दळवी अगदी मॅच डेला त्यांना वेळ मिळाला आणि ते स्पर्धेकरता इथे दाखल झालेत. या लवकरात लवकर मुख्य मंचावर यायचे. इट्स अ वाईड. हा वाईड आहे. रिव्ह्यू लॉस झालाय. आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 21. पहिल्याच ओव्हरचा खेळ तो सुरू आहे. 4 चेंडूमध्ये 21 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र तिथे एक चांगला चेंडू तो पाहायला मिळतोय. थोडासा आतल्या बाजूने चेंडूला डिलिव्हर केला आणि हलकासा कट करत असताना बाहेर नेला. टप्पा या आधी थोडासा खराब होता. मात्र यावेळेस त्या सुधारित टप्प्यावर गोलंदाजी ती धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. जी लाईन त्यानं यावेळच्या बॉलवर हाताळली ती लाईन त्याच्याकरता नेहमीच पोषक असेल. यावेळेस मात्र तिथे फलंदाज चुकी करतोय. बघा तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर जेव्हा सातत्यानं गोलंदाजी करताना तेव्हा फलंदाज चुका करताना पाहायला मिळतात. यावेळेस फलंदाजानं चुकी केली. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर होता हा बॉल. मात्र त्याची केली छिडकाणी आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीस धावफलकावर विदाउट लॉस. सेकंड इनिंग मध्ये
42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओमसाई कोने संघ पहिल्या ओव्हरमध्ये 21 लागलेत. आता येणारे 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडूत 21 बनवायचे आहेत. कशा पद्धतीने या 12 बॉल मध्ये 21 धावा दाफलकावर जोडल्या जातील ते आपल्याला बघायचंय. उद्या सकाळी पहिल्या ज्या क्वालिफायर मॅच आहेत त्यापासून सुरुवात होणार आहे. सकाळी ठीक 9 वाजता उद्या पहिला चेंडू पडणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या कारण उद्या आपल्याला फायनल खेळवायची आहे. अमोल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येते. चला थोडीशी घाई करा, गेम स्पीडअप करा, अन्यथा शेवटच्या मॅचेस मध्ये आपल्याला षटकांमध्ये कपात करावी लागेल. यानंतर स्वस्तिक 11 सारशी हा संघ मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्वस्तिक 11 सारशीच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर कोळी बॉईज वैतरणा या दोन टीम मध्ये संघर्ष होईल. एका बाजूने दिनेश कोदे असतील. नव्वेच मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक महेश चेंडूवर आलाय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन, ज्यानं धावसंख्या 22. आता विजयाकरता बनवायचे आहेत तुम्हाला 20 धावा आणि बॉल शिल्लक राहिले 11. अमोल या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करत आपल्या टीमला कमबॅक करून द्यावं लागेल. मॅच मध्ये जिवंत ठेवावं लागेल आणि जिवंत ठेवायचंय टीमला तर मग बॅटर्सला षटकारांपासून दूर ठेवावं लागेल. बघूया अमोल तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. बॅटरला इथे काय षटकारांपासून दूर ठेवतोय. षटकातील दुसरा बॉल अमोलचा समोर डावकुरे हातानं युवराज जो फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. 5 खेळाडू ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन अशा पद्धतीचे 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल आहे. यावेळेस थोडासा खाली राहताना बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागून तो पायावर जाऊन अदळला. एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली ज्यामुळे धावसंख्या 23. 23 रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्यूह रचना, थोडासा बदल तो गोलंदाजाला करवून गोलंदाजी करावी लागते. आपल्या लेनमध्ये सातत्यानं बदल किंवा लाईनमध्ये सातत्यानं त्याला बदल इथे करवून घ्यावा लागतोय. आतापर्यंत षटक क्रमांक 2 मधल्या 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 23 आहे. पुढेच एकदा अमोल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण समोर सोपान उभा आहे. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता. विकेटची संधी निर्माण केली आणि महेश तो चुकी करणार नाही. टिपलाय त्यानं झेल आणि संपवलाय फलंदाज सोपानचा खेळ. सोपान बाद. पुढचा बॉल फुलटॉस आहे आणि त्यावर घुटना टेक स्ट्रोक मैदानाच्या आतनं खेळलाय. अगदी हा बैठकीचा फटका सीमा रेषेच्या पार गेलाय. मैदानात आल्या आल्या आपली विध्वंसकता फलंदाज महेशनं दाखवली आहे. बॉलला उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते. एकंदर 29 धावा या दाफलकावर आहेत. प्रतिषटक 14 ची सरासरी गरजेची आणि ती सरासरी दाफलकावर अधोरेखित झालेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही येणारे 8 बॉल ते इथनं शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 13 आणि 13 धावसंख्येची गरज असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. नाव आहे महेश ज्यानं सलगचा दुसरा दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. 6
या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 35 आकड्यावर. आता विजया करता येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि रन बनवायचे आहेत 7. 7 बॉल 7 धावसंख्येची ही मॅच आहे. पॅड लाईन वरचा बॉल, त्याला ही दिली आहे पनिशमेंट. बॉल सीमा रेषा पार. सलगचा तिसरा गगनचुंबी आसमानी प्रहार षटकार. फक्त एका धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता बाकी राहिली आहे. 6 बॉल आणि विजया करता एका धावसंख्येची गरज आहे. येणारी 6 बॉल आणि विजया करता एका धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. त्याच्या विपक्षामध्ये डावकुरे हाताने स्ट्रायकर एन कडे फलंदाज युवराज उभा आहे. इथे एका धावसंख्येचा मोह आहे तो आवर्ता घालता येईल. 5 बॉल मध्ये 1 रन वाचवण्याचा